पुण्यातील राजगुरुनगर मधलं रास्ता रोको आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय। 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे। यामधील नराधमाला पोलिसांनी सापळा रचून पुण्यामधून बेड्या ठोकल्यात। त्यानंतर आता मुलींचे नातेवाईक संतप्त झालेत। ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली जाईल असं लिखित आश्वासन द्या अशी मागणीच नातेवाईकांनी केली आहे। यासाठी आंदोलकांनी पुणे नाशिक महामार्ग रोखून धरण्याचा प्रयत्नही केला। सुमारे 9 तास हे आंदोलन सुरू होतं। अखेर हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे। नराधमाला पोलिसांनी सापळा रचून पुण्यामधून बेड्या ठोकल्या आणि त्यानंतर आता मुलीचे नातेवाईक संतप्त झालेले आहेत। हेमंत चापुडे आमचे प्रतिनिधी फोन लाईनवरून आपल्या सोबत आहेत। हेमंत, पुण्यातल्या राजगुरुनगर मधलं रास्ता रोको आंदोलन अखेर मागे घेतलं गेलेलं आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच गेली 9 तासापासून या ठिकाणी पोलीस स्टेशन समोर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी ठिय्या मांडला होता। यामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणचे स्थानिक ग्रामस्थही सहभागी होते। अखेर 9 तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। तहसीलदार असतील, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक असतील यांनी सर्व नातेवाईकांना या ठिकाणी समजावलेलं आहे आणि अखेर आंदोलन मागे घेण्यात आलं असून नातेवाईक खरं तर आक्रमक झालेले होते। आरोपीला फाशीची शिक्षा द्या आणि आरोपींना आमच्या स्वाधीन करा अशी मागणी प्रामुख्याने होती। मात्र या ठिकाणी आंदोलक संतप्त भावनेत पाहायला मिळत होते। अखेर मृतदेह ताब्यात घेऊन आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे 9 तासानंतर। निश्चितच धन्यवाद हेमंत सविस्तर माहितीसाठी। सुमारे 9 तास चाललेले हे आंदोलन अखेर मागे घेण्यात आलेलं आहे। दरम्यान हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं अशी मागणी देखील आता केली जात आहे।